आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 2024 मध्ये तुळशी विवाह घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसा करायचा, त्यासाठी लागणारे साहित्य काय आहे, उत्तर पूजा कधी करायची आणि कशी करायची, त्याचबरोबर कुठल्या शुभ मुहूर्तामध्ये आपल्याला तुळशी विवाह करायचा असतो हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, यावर्षी 2024 मध्ये 12 नोव्हेंबरला मंगळवारी आलेली आहे प्रबोधिनी एकादशी। तर बघा, या एकादशीलाच देव उठणी एकादशी म्हणतात। म्हणजेच काय, भगवान विष्णू आपल्या निद्रेतून या दिवशी जागे होतात। संपूर्ण चातुर्मास ते निद्रेमध्ये असतात आणि या दिवशी ते जागे होतात आणि ते जागे झाल्यानंतर हा उत्सव साजरा केला जातो। आणि त्याचबरोबर हा उत्सव साजरा करण्यासाठी भगवान विष्णू आणि तुळशी मातेचा विवाह लावला जातो। सर्वांना माहीत आहे, तुळस जी आहे ती विष्णुप्रिय आहे आणि तुळस म्हणजेच माता लक्ष्मीचे रूप आहे। त्यामुळे भगवान विष्णू आणि तुळशीचा विवाह लावला जातो। त्यामुळे बघा, यावर्षी 2024 मध्ये 13 नोव्हेंबर, 14 नोव्हेंबर आणि 15 नोव्हेंबर या दिवशी तुम्ही तुळशी विवाह करू शकता। आता बघूया हा तुळशी विवाह कसा करायचा। आता आपल्याला तुळशी विवाह ज्या दिवशी आपण करणार आहोत त्या दिवशी तुळशीला कच्चं दूध आणि त्याचबरोबर चिमूटभर हळद हे अर्पण करायचं आहे आणि एक पिवळं फूल जे आहे ते देखील अर्पण करायचं आहे। पिवळ्या फुलाचं खूप महत्त्व आहे, त्यामुळे हे तुळशीला आपल्याला अर्पण करायचं आहे। आता तुळशी विवाह जो असतो तो आपल्याला आपल्या घराच्या बाहेर अंगणामध्ये करायचा असतो। अंगणामध्ये जागा नसेल किंवा फ्लॅट सिस्टीममध्ये तुम्ही राहत असाल तर हा तुळशी विवाह तुम्ही हॉलमध्ये, तुमच्या घरामध्ये जिथे चांगली अशी स्वच्छ जागा आहे तिथे करायचा आहे। यासाठी तुळशीला आपल्याला सजवायचं आहे आणि सगळ्यात आधी आपल्याला मंगल कलशाची स्थापना करायची आहे। कुठल्याही शुभ कार्याच्या सुरुवातीला मंगल कलशाची स्थापना करणं महत्त्वाचं असतं। त्यासाठी कलश घ्यायचा, त्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्या, 5 विड्याची पानं ठेवायची, हळद, कुंकू, अक्षता, पिवळं फूल आणि नारळ जो आहे तो ठेवायचा आणि तांदळाची इथे रास करायची आणि त्यावरती आपल्याला या कलशाची स्थापना करायची आहे। कलश स्थापना खूप महत्त्वाची आहे। आता एक पाट नाही तर चौरंग घ्यायचा आणि त्यावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे। आता आपण आधी गणेशाचं पूजन करून घेणार आहोत। शुभ कार्याच्या सुरुवातीला नेहमी गणपती बाप्पांचं पूजन केलं जातं। तर एक ताम्हण घ्यायचं, त्यामध्ये गणपती बाप्पांना अभिषेक करायचा दुधाने आणि पाण्याने 21 वेळा। ओम गंगणपतये नमः, ओम गंगणपतये नमः। आणि तांदळाच्या राशीवरती आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे। वस्त्र जे आहे ते गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे। आता बघा, तुळशी विवाह जो आहे तो म्हणजे तुळशीचा जो विवाह असतो तो शालिग्राम किंवा विष्णूंचे रूप असलेल्या श्रीकृष्णाबरोबर लावला जातो। त्यामुळे घरामध्ये जी श्रीकृष्णाची मूर्ती असते ती घ्यायची आहे। श्रीकृष्णाला अभिषेक करत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। इथे आपल्याला पाण्याने आणि दुधाने श्रीकृष्णाला अभिषेक करून घ्यायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे। आता जिथे आपण तांदळाने स्वस्तिक काढलेला आहे तर तिथे बाळकृष्णाची स्थापना करायची। बाळकृष्णाला अष्टगंध, चंदन लावून घ्यायचं। कापसाचे वस्त्र जे आहे ते अर्पण करायचे आहे। आता बघा, कलशाच्या एका बाजूला बाळकृष्णाची अशी आपल्याला स्थापना करायची आहे आणि त्यानंतर पानाचा विडा जो आहे तो ठेवायचा आहे बाळकृष्णासमोर। त्याचबरोबर आपण गणपती बाप्पांसमोर पण पानाचा विडा ठेवलेला आहे। त्यावरती आपल्याला खोबऱ्याचा तुकडा, साखर, अक्षता या ठेवायच्या आहेत। आता मंगल कलशाच्या दुसऱ्या बाजूला आपल्याला एका पाटावर जी आपली तुळस आहे ती ठेवायची आहे। तुळशीला बघा, या ठिकाणी मी असं सजवून घेतलेलं आहे। तर तुळशीला अशा प्रकारे जमतील तेवढे दागिने जे आहेत ते घालायचे आहेत। मंगळसूत्र जे आहे ते घालायचं आहे।
त्यानंतर पणती लावायची आहे, पानाचा विडा जो आहे तो ठेवायचा आहे। पानाच्या विड्यावर आपल्याला सुपारी, खारी, खोबरं, हळकुंड, पूजेचा बदाम या 5 वस्तू ठेवायच्या आहेत। त्याचबरोबर साळीच्या लाह्या, साखर किंवा खडी साखर हे ठेवायचं आहे। आता अशी मांडणी झाल्यानंतर आपल्याला पांढरं वस्त्र किंवा एखादा पांढरा रुमाल घ्यायचा आहे अंतरपाट म्हणून, त्यावरती स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाने आणि मंगल अष्टका आपल्याला म्हणायच्या आहेत। बघा, मंगल अष्टका तुम्हाला येत नसतील तर तुम्ही यूट्यूबवर लावा आणि एखादी तरी मंगल अष्टक तुम्ही स्वतः तोंडाने म्हणायची आहे। आणि अशा प्रकारे हे मंगलाष्टक झाल्यानंतर सर्वांच्या हातामध्ये आपल्याला अक्षता द्यायच्यात, म्हणजे तांदूळ जे आहेत त्याला हळद कुंकू लावून अशा अक्षता द्यायच्या आहेत। आणि विवाह झाल्यानंतर म्हणजे मंगलाष्टक म्हणल्यानंतर आपल्याला त्या अक्षता ज्या आहेत त्या अशा तुळशीवर आणि बाळकृष्णावर अक्षता या टाकायच्या आहेत। लक्षात घ्या, पांढरे तांदूळ टाकायचे नाही, त्यामध्ये हळद कुंकू मिक्स करून अशाच अक्षता आपल्याला अर्पण करायच्या आहेत। तुळशीला चुनरी घालायची आहे हे लक्षात घ्या। एखादं लाल कापड, तुम्ही एखादा ब्लाऊज पीस नवीन आणा किंवा अशी लाल कलरची चुनरी जी आहे ती आणायची आहे, तुळशीच्या ती डोक्यावर द्यायची आहे आणि नंतरच आपल्याला विवाहाला सुरुवात करायची आहे। सगळ्यात शेवटी विवाह झाल्यानंतर मंगलाष्टक म्हणून झाल्यानंतर तुळशीची आपल्याला ओटी भरायची आहे। त्यासाठी ब्लाऊज पीस, नारळ आणि त्याचबरोबर जे तांदूळ आणि जे ओटीचं साहित्य असतं ते आपल्याला तिथे ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे तुळशीची आपल्याला ओटी भरून घ्यायची आहे। त्याचबरोबर आपल्याला या पूजनामध्ये आवळा आणि चिंच हे देखील ठेवायचं आहे। आवळा आणि चिंचेचा या दिवशी खूप मान असतो, त्यामुळे हे आपल्याला ठेवायला विसरायचं नाही। तुम्हाला जर ऊसाच्या कांड्या मिळाल्या तर अवश्य तुम्ही या पूजनामध्ये अशा ऊसाच्या ज्या कांड्या आहेत त्या 4 बाजूनी 4 अशा ठेवायच्या आहेत। नाहीच मिळाल्या तर तुम्ही फक्त साधा सिंपल असा तुळशी विवाह लावू शकता, पण तुम्हाला मिळत असतील अशा ऊसाच्या कांड्या तर अवश्य तुम्ही घ्या त्या आणि त्या आपल्याला 4 बाजूला अशा लावायच्या आहेत। नैवेद्य म्हणून तुम्ही शिरा बनवू शकता किंवा कुठलाही गोड पदार्थ तुम्ही बनवू शकता। काही शक्य नसेल तर तुम्ही साखर किंवा खडी साखरेचा नैवेद्य ठेवायचा आहे आणि काही वेळ तिथे नैवेद्य ठेवून तुम्ही घरच्या व्यक्तींना तो प्रसाद म्हणून देऊ शकता। तर असा हा तुळशी विवाह का करायचा, तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी, नवरा बायकोच्या नात्यामध्ये गोडवा यावा, प्रेम यावं, आपला संसार सुखाचा व्हावा, आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी म्हणून दरवर्षी अशा प्रकारे आपल्याला तुळशी विवाह हा आपल्या दारासमोर किंवा आपल्या घरामध्ये करायचा असतो। तुमच्याकडे यापूर्वी कधीही तुळशी विवाह केलेला नसेल तरी देखील तुम्ही यावर्षी तुळशी विवाहाला सुरुवात करू शकता। हे अत्यंत पवित्र आणि खूप असं शुभ कार्य आहे, त्यामुळे बघा, तुळशी विवाह जो आहे तो आपल्या घरामध्ये आपण लावला पाहिजे। यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते, अखंड सौभाग्याची प्राप्ती होते आणि आपल्या मुलाबाळांची प्रगती होते, आपल्या पतीची प्रगती होते। आणि तुळशी विवाह जो आहे तो पती पत्नीने मिळून हा करायचा आहे। त्याचबरोबर हा विवाह लावत असताना तुम्ही आजूबाजूच्या व्यक्तींना, शेजाऱ्या पाजाऱ्यांना बोलवू शकता। ते शक्य नसेल तर फक्त तुम्ही घरातले जेवढे आहात सदस्य त्यांनी केला तरीही चालेल, काही हरकत नाही। तर यावर्षी 2024 मध्ये 12 नोव्हेंबरला मंगळवारी प्रबोधिनी एकादशी आहे आणि 13 तारखेपासून तुळशी विवाह आरंभ आहे आणि 15 तारखेपर्यंत तो तुम्ही करू शकता। म्हणजेच कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह लावला जातो। यावर्षी 2024 मध्ये 13 नोव्हेंबर, 14 नोव्हेंबर, 15 नोव्हेंबरला तुम्ही या 3 दिवसामध्ये कधीही तुळशी विवाह लावू शकता। गोरज मुहूर्तावर म्हणजेच सायंकाळच्या वेळेला आपल्याला हा तुळशी विवाह जो आहे तो आपल्या घरासमोर अंगणामध्ये लावायचा असतो। आता ही पूजा मांडणी कधी उचलायची, तर ज्या संध्याकाळी तुम्ही ही पूजा मांडणी करणार आहात त्या रात्री आपल्याला ही पूजा मांडणी तशीच ठेवायची आहे। 1 तास ठेवलेली आहे, 2 तास ठेवलेली आहे आणि लगेच उचललेली आहे असं नाही करायचं।
तर पूर्ण रात्रभर तुम्हाला ही पूजा मांडणी ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला उत्तर पूजा करून ही पूजा मांडणी हलवायची आहे। तर आधी तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे। दूध साखरेचा नैवेद्य आधी तुम्ही दाखवायचा आहे आणि त्यानंतर फक्त कलश जो आपण ठेवलेला आहे तो थोडासा हलवायचा आहे आणि मग आपल्याला ही पूजा मांडणी उचलायची आहे। कलशातलं पाणी तुम्ही थोडंसं घरामध्ये शिंपडा, त्याचबरोबर थोडंसं पाणी तुळशीला घाला आणि बाकीच्या रोपांना पण घालू शकता। त्याचबरोबर जो काही नैवेद्य तुम्ही ठेवलेला आहे तो तुम्ही प्रसाद म्हणून पूजा झाल्यानंतर एक 15-20 मिनिटांनी तो घरामध्ये सदस्यांना वाटू शकता। त्याचबरोबर जी काही फुलं पानं आहेत ती निर्माल्य म्हणून आपल्याला टाकायचे आहेत। ज्या मूर्त्या आहेत बाळकृष्णाची, गणपती बाप्पाची, ती पुन्हा देवाऱ्यामध्ये ठेवायची आहेत तुम्हाला। जी सुपारी आपण कलशामध्ये वापरलेली आहे तर ती तुम्ही पुन्हा वापरू शकता किंवा विसर्जित करू शकता। जी ओटी आपण भरलेली आहे ती तुम्ही एखाद्या सवाशीण महिलेला देऊ शकता, तिची ओटी भरू शकता। आणि जो नारळ आपण कलशामध्ये ठेवलेला आहे तर त्याचा तुम्ही प्रसाद बनवून देखील खाऊ शकता। आणि जे काही पूजेचं साहित्य आपण वापरलेलं आहे ते तुम्ही पुन्हा देखील वापरू शकता। तर अशा प्रकारे आपल्याला उत्तर पूजा ही करायची आहे। अगदी साधी सोपी पद्धत आहे। अशा साध्या सोप्या पद्धतीने का होईना तुम्ही तुळशी विवाह जो आहे तो करायचा आहे। तुळशीला जेवढं सजवता येईल तेवढं तुम्ही सजवू शकता आणि असा हा जो तुळशी विवाह आहे तो तुम्ही घरच्या घरी करू शकता। अजून एक राहिलं, जे तांदूळ आपण वापरलेले आहेत त्या पूजनामध्ये ते तुम्ही तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये पुन्हा ठेवू शकता। आणि नवरा बायकोंना जर असा तुळशी विवाह करणं शक्य नसेल तर घरातील कोणत्याही सदस्यांनी असा हा तुळशी विवाह लावला तरीही चालेल। सगळे घरातील सदस्य मिळून अशा प्रकारे हे पूजन करू शकतात, काहीही हरकत नाही। पण आपल्याला न विसरता असा तुळशी विवाह जो आहे तो आपल्या घरासमोर किंवा मग आपल्या घरामध्ये करायचा आहे। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना तुळशी विवाह साध्या सोप्या पद्धतीने कसा करायचा हे समजेल।